तर हॅलो गाईज, ओळखीता का नाही त्यांचा पुष्पा न. आज आपण चालू केलंय पॉडकास्ट विथ रिओन बिची ना. आपले स्पेशल पार्टनर आहे साईल स्पोर्ट ना. आज आपल्या बरोबर आहे प्रिन्सिया, जी आपली उत्तनची एक सेलिब्रिटी झालेली आहे न. तीन और अल्बम बिल्बम मध्ये पण हे केलंय, डान्स बिन्स केलाय. ते आपण तिला आजचं गेस्ट म्हणून वाढतीलय. ते आपण ती क्वेश्चन विचारू. फर्स्ट ऑफ ऑल, कशा मस्त. तर पहिला क्वेश्चन असा आहे का, तुम्ही सिरीज बी केलीस, त्याचे मगशी सॉन्ग मध्ये पण डान्स केला ऍज अ लीड. त्याचे मगशी जेव्हा फॅमिली तुम्हाला बघितलं ऍज अ सिरीज मध्ये क अल्बम सॉन्ग मध्ये क ऍडव्हर्टायझिंग मध्ये, ते त्यांचं फर्स्ट रिएक्शन भेटलं. फर्स्ट रिॲक्शन म्हणजे थोडं पहिलाच कसं जरा हे असते का हे काय आपले तर आपले युजली लोकांना. कोण नाही करी जास्ती. जेव्हा मी फर्स्ट टाइम जेव्हा चालू केलं ना, कारण लाईक कसं होतं का यामन काय मिळायचंय म्हणजे तुला असं काय व्हायचं आहे, याशी काय तुला मिळेल. पण जेव्हा जेव्हा असं थोडं चालू जाईल का म्हणजे बेंची माणसं येऊ लागली का बोलतात का तुमची पोरी बरं करते, काहीतरी करते, मस्त करते, डान्स वगैरे करते. प्रमोशन साठी वगैरे मार्गाचं युजली जास्त करून लुगरं ज्वेलरीज वगैरे येते. ते बघून त्याला अजून खुश होते का आपलं कल्चर काहीतरी ते पुरण येते. तर ते लाईक आता खुश आहे बघून. म्हणजे फर्स्ट त्यांना असं थोडं ऑकवर्ड फील झालं म्हणजे ज्यानं काय नाही मिळायचं. काय मिळेल मगशी असं. जेव्हा फेम मिळू मिळू लागला ते लागलं. त्यांना पण जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही हे स्टार्ट कसं स्टार्ट केलं, म्हणजे काय असं तुमचं हे होतं का, ऍडव्हर्टायझिंग केली का, डान्स व्हिडिओ, म्हणजे कसं हे तुमचं चालू कसं झालं? स्टार्टिंगला कसं पहिलाच फेसबुक होतं. फेसबुकवर पण हे वगैरे व्हिडिओ आवरण होतं. पण इंस्टाग्राम टिकटॉक पहिला ते टिकटॉक होतं. टिकटॉकवर लाईक माझं ते अकाउंट होतं माझ्यापाशी, त्यावर फोन पण नव्हता. माझ्या फ्रेंड्स होत्या ना, तर त्यांच्यावर मी व्हिडिओज बनवायचो. आम्ही लाईक सगळी जण ग्रुप व्हिडिओज वगैरे बनवायचो. त्यांची एक कॉन्फिडन्स आला का लाईक सगळी करताना आपण बी करू शकता ना. जसं ते व्हायरल होत गेलं ना, त्याचा इंटरेस्ट ते जेव्हा टिकटॉक बॅन झालं त्याच्या मग इंस्टाग्राम मध्ये फीचर राहिले. मग ते एक होतं का आवडते करायचं. मग तवाशी ती जर्नी स्टार्ट झाली. तवाशी ना फर्स्ट रील वगैरे करायला लागले. माणसं अप्रिशिएट करू लागले का हो लाईक बरं करते येते. त्याच्या मग हे सगळं जर्नी स्टार्ट झाली. एक क्वेश्चन असा आहे का, तुमची कोणची हॅबिट जाम वियर्डेस्ट आहे ना, म्हणजे खराब आहे ना, तुम्हाला असं वाटतं की मला नाही करायला पाहिजे? जाम राग येते मला अग्रेसिव्ह होता, अँग्री होता. अँग्री बर्ड. तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही फ्री असता, एकटे असता, तेव्हा काय करता? फ्री टाइमला जास्त करून मी रील्स बनवत आहे. म्हणजे फ्री टाइम मध्ये बी काम चालू तेच रील नाही त्याचा कंटेंट काहीतरी विचार करीत असताय का नाही नेक्स्ट टाइम म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ असं काय बनवायचं का, माणसं अट्रॅक्ट होतील का, लाईक आपलं कल्चर पुरवायचं नाही माझं तेच एक असते का, थिंक करीत राहत आहे का काहीतरी नवं पाहिजे, काहीतरी जे कोण नाही करीत आपण करायला पाहिजे. तेच लाईक स्क्रिप्ट बनवित राहते काय. एक क्वेश्चन असा आहे, सगळ्यात मोठी रिस्क कोणची कामं वाटले ती? मेकअप करताना, सिरीज करताना, व्हिडिओचा अल्बम करताना? मला असं वाटतं एक कंटेंट जे आपण हे करत आहोत ना, स्टार्टिंग करायचं असते का एक व्हिडिओ गेला व्हायरल, भीती असते का त्यामध्ये बी बीजे तवरे एफर्ट्स टाकायला लागतील. तवरच ते बी व्हिडिओ गेला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मेकअपचं ते काय नाही, मेकअप आपू जायचं करा त्यावर हाय. तीच भीती होती का एक व्हिडिओ व्हायरल गेला त्याच्यामुळे बिजा बी गेला पाहिजे, त्याच्यासाठी काय आपण एफर्ट्स टाकायचे ते. बट रिस्की कोणचं वाटलं? रिस्की कंटेंट क्रिएटर का लोक पसंत करतील का नाही, लोकांना आपण आवडू का नाही, तेच होतं. ओके, त्याच्या मग तुला जेव्हा लोक वळकू लागले, ते पहिला सेल्फी म्हणजे तुझ्या बरोबर फोटो कोणी काढले त्या याद आहे? पहिला ते तवर याद नाही म्हणा आता. जे चालू केलंय इंस्टाग्रामवर वगैरे रील, पण जय बी जात ना त्याला अप्रिसिएशन म्हणजे असं मिळते का लाईक बाय आम्ही तुला ओळखीत आहोत. या साईडला आपले तर ऑब्व्हियसली सगळी आपलीच माणसं ते ओळखीत. बट जेव्हा मी बॉम्बे साईडला वगैरे गेलो ना, लाईक
अनएक्सपेक्टली म्हणजे असं वाटलं बी नव्हतं का आपल्याला माणसं एवढी वलकीत आणता येईल. जरी मी केव्हा गेलतो कुर्लाला एक इव्हेंट होता, मी त्याला गेलतो. लाईक मला नव्हतं माहिती, मी फर्स्ट इव्हेंट माझा बॉम्बेला होता का मी फर्स्ट टाइम त्याला गेलतो. मग मी त्याला जाऊनशी शॉक, लोक मला वलकीतात, लोक माझ्या संग फोटोज करतात, सेल्फीज करतात. माझ्यासाठी ते नवीन होतं सगळं, ते मी जाम खुश होतो. ना एक ऐसा क्वेश्चन आहे का तुम्हाला लोक ओळखीतात ते तुम्हाला समजा कोणी फोन केला फॉर मेकअपच्या साठी, नाहीतर तुम्हाला फोन केला ना बोललं का आम्ही तुमच्या जाम मोठे फॅन आहोत, बाय पण आता पैसे कमी करायचे असं कोणतरी फॅन मिळलाय? जास्त करून ओळखीची असतात तेव्हाच तेच बोलतात का पैसे कमी करा. व्हायचं लाईक फॅन ते नाही का कोणी बोललं का हा पैसे कमी करायचं. पण जाई बी जाता ना आपण, म्हणजे लाईक काही बी ऑर्डरला गेलो ना का काही बी म्हणजे काही केली त्या साईडला, बॉम्बे साईडला वगैरे मी जाते ना, ती लोक ओळखीतात. लाईक म्हणजे मेकअप वर्षी बी ओळखीतात ना, लाईक ते अल्बम वर्षी बी ओळखीतात का बाय आम्ही तुला ओळखीतात, तुझे व्हिडिओज बघितात इंस्टाग्रामवर वगैरे, तू आम्हाला जाम आवडते. ते सगळ्यांचं चालू असते. तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स कैसा होता अल्बम सॉन्ग करताना? पहिला अल्बम कोणचं केलं? पहिला अल्बम आय थिंक सो माथ्यावर हंडा करून माझा एक अल्बम होता. धीरजचे बरोबर? नाही नाही अच्छा हा Friends, हो, ओके. तर लाईक मी पहिला आपला लॉकडाऊन म्हणशीनच मी चालू केलं अल्बम वगैरे. पहिला अल्बम होता म्हणजे साईड डान्सर मध्ये मी आमच्या ग्रुपने केला, म्हणजे मी माझा यो इतका तेव्हा मी फर्स्ट टाइम म्हणजे लाईक त्यांची जर्नी स्टार्ट झाली. पहिला असं लीडला चान्स नव्हता मिळत. ऑब्व्हियसली आपण मेहनत करतो त्याच्यासाठी, लोकांना जे दिसते पट दिसतात का लाईक नाचते. पहिला ते बोशी मी 500 अल्बम 600 अल्बम जसे केलं का बॅक डान्सर मग चान्स मिळला का लीडला यायचं. मग जवळशी ती जर्नी स्टार्ट झाली. पण मी यायचं कवा हे नाही केलं का लाईक मधनच नाचायला पाहिजे. अजून मी साईड डान्सर मध्ये मी जाते. मला असं काही हे नाही आहे का मी आता पूर्ण नाचते म्हणजे मला तर मी नाही असं काही नाही. जे काम मिळते ज्यामध्ये आपल्याला खुशी म्हणजे ऑब्व्हियसली फेम मिळते त्यामध्ये आपण कला नको जाऊ. बरोबर. तर प्रिन्सिया ये गो ये डार्लिंग सॉन्ग तुला कैसं ऑफर जाईल ना, याची मंगळची स्टोरी काय? जी सिंगर होती ना त्यामध्ये क्रिस्टिना म्हणाची ना, तो दादा होता ना जॉविंग दादा, तो पहिल्याशीच मला ओळखीत होता. लाईक पहिला अल्बम्स वगैरे केलेला आहे ना त्यामध्ये तो आमची ओळखी आहे. तवऱ्या असं झालं का क्रिस्टिनाने सजेस्ट केलं का ही बरी डान्स करते त्याच्या माइंड मध्ये बी होतं पहिला तरी कळीला घेवायचंय कवा तरी. सो तेव्हाशी ते चालू राहिलं त्यांचं, मग त्यांचं रेकॉर्डिंग वगैरे चालू राहिलं त्यांचं झालं सगळं ना, मग मला त्यांचं फायनल केलं. एक्सपेक्ट केलं तर आता मी बी खरोखर सांगतोय, मी बी याचं मंगार पण नाही बोले आता तू समोर आता व्हायला बोलते मग नसली ती व्हायला बोले, पण ऍक्च्युली जवळ बी तू अल्बम केल्या ना त्यामुळे मला ये अल्बमचं गाणं आहे ना ये गो ये डार्लिंग ये मला टॉप मध्ये वाटते ना, नेक्स्ट लेवलचं गाणं वाटते. ऍक्च्युली जाम फेमस झालं ना. पहिला म्हणा यावर्षी वल्काची माथ्यावर हंडा करून त्यावर्षी वल्काची बॉम्बेला, बट आता सगळे हे गाणं त्याला ते मीन बी म्हणजे आपले ते वाचते ते कॉमन आहे, पण बाहेर बी वाचते. मला बहुत जणांना सांगितलं मला आवडे लोक वलकीतात, फोटो काढतात, कोलॅबरेशन, सॉन्ग, अल्बम, ऍडव्हर्टायझिंग हे सगळं मिळते. कवा असं कोणीतरी ऍडवाइस दिलाय तुम्हाला का बरे तू ऐसं नको करू तो थोडं ऐसं कर? फर्स्ट ऑफ ऑल अशी कोणाची हिंमत होणार नाही. मी बोलले ना मला राग लागेल ना. ऑलमोस्ट 80% माझे फ्रेंड सर्कल माझ्या फॅमिलीमध्ये मला त्यांना सगळ्यांना माहित आहे का हिला बोलून फायदा नाही. सो माझ्या तोंडाला कोण लागेल नाही, मला कोण काय बोलेल. अशी कोणची तरी स्वप्न आहे म्हणजे ड्रीम आहे का ते तुला पुरं करायचं आहे पण ते इम्पॉसिबल आहे? इम्पॉसिबल आहे तर काय नाही. आपण असं पॉझिटिव्ह विचार करावं ते ऑब्व्हियसली सगळं पॉझिटिव्ह होणारच आहे. हा खूप काही ड्रीम्स इम्पॉसिबल ते काही नाही आहे, पण आवरत थोडा टाइमच्या मंगशी ते म्हणजे हा याच्यावरती अजून तुम्ही तो असं विश्वास ठेवित का जे होते ते बऱ्यासाठी होते? जे होते ते सगळं बऱ्यासाठी होते.
ना Like तुझं पण जे जाईल ते बऱ्यासाठी जाईल. ओके. ऐसा कोणता तरी तुमचा टर्निंग पॉइंट आहे का बिफोर म्हणजे टिकटॉक जेव्हा तुमची अशी पर्सनल लाईफ कशी बेसिक चालली ती ना त्याची मग ऐसा कोणता तरी टर्निंग पॉइंट आहे का ना आता मला काहीतरी बनायचं आहे म्हणायचं काहीतरी करायचं असं कोणता तरी टर्निंग पॉइंट आला का? टर्निंग पॉइंट जे सगळ्यांचंच असते, जायचं का तुझं जायचं का माझं ऍक्च्युली सेमच मला बी एक स्टोरी माहिती आहे पण कॅमेऱ्यावर बोलून फायदा नाही. अशी स्टोरी आहे रिलेशन मध्ये असं काहीतरी हा. ना त्याच्या मगशी मग तू खूप चेंजेस चेंजेस जाईल ना मग त्याच्या मगशी हे जाईल का त्याच्या त्याच्या मावशी त्याच्या पहिला काय नव्हतं. त्याच्या पहिला लाईक होतं नॉर्मली मेकअप वगैरे ते करायचो, बट हे जेव्हा कॉन्टेंटचं जे चालू केलं ना ते आफ्टर मेकअप त्याच्या हो. मावशीच आम्ही रिझन विचारायचो नाही. It's okay. रिझन सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहिती मला बी नाही माहिती. सांगेन तुला मी. ओके ओके. त्याच्यापेक्षा आता आपण क्वेश्चन आता बस झाले थोडे क्वेश्चन आपण मगशी विचारू. आपण एक गेम घेऊया. गेम म्हणजे एक रॅपिड फायर क्वेश्चन विचारू. ओके तर आता आपण चालू करू रॅपिड फायर क्वेश्चन. तुम्हाला या क्वेश्चनचे डायरेक्ट आन्सर द्यावाचा आहे. विचार नाही करायचा असं नाही का यो पण आहे तो पण आहे डायरेक्ट एकूच आन्सर द्यावाचा आहे. ऑप्शन द्यायची ऑप्शन नाही म्हणजे समजा मी विचारीन का असं काय बी विचारिलं तर तुम्ही डायरेक्ट सांगा एकही आहे एकूच आन्सर. ओके ते रॅपिड फायरचा पहिला क्वेश्चन आहे. तुम्हाला काय आवडते टी का कॉफी? टी. हो. फेवरेट हिरो? सगळे फेवरेट. फेवरेट हिरोईन? स्पेसिफिक एक कोण नाही आहे, सगळ्याच आवडतात. हो. फेवरेट मूवी? टायटन. टायटॅनिक. ओके. फेवरेट डान्सर? मी स्वतः. फेवरेट फूड? फूड दाल खिचडी, दाल भात, फेवरेट मावरा? मावळं कोळंबी. फेवरेट बी? बीच आपलं उत्तर पुस्तन बी. ओके. पुस्तन वेलंकणी बी. बेस्ट बेस्ट फ्रेंड? फ्रेंड एक नाही आहे, बहुत जण एकच आहे. सांगायचं आहे मला. तुम्ही आता कवाची हो आणि रॅपिड फायर क्वेश्चन आहे एकच सांगा. बेस्ट फ्रेंड माझी आहे निकिता. निकिता. ओके. त्याची मगची फेवरेट बॉलिवूड सिंगर? सिंगर अजित सिंग. अरिजित सिंग. ओके. क्रिकेटर फुटबॉल? कोणी पण आवडतात, पण मी त्यामध्ये काय नाही केले. जास्ती इंटरेस्ट म्हणजे क्रिकेटचे मॅच लाईव्ह बघायला आवडतात, फुटबॉलचे बी मला म्हणजे टीव्हीवर नाही आवडे, मला असं लाईव्ह बघायला. ओके ओके तर आपले रॅपिड फायर क्वेश्चन आपल्या ज्याचे आन्सर पटापट विचार करून दिले. चालेल. ते आता परत आपण क्वेश्चनला स्टार्ट करू. त्याची मगशी बिजा एक गेम. तुमची हॉबी डान्स आहे बरोबर? असं केव्हा वाटले तर केव्हा इंजरी जाईल डान्स मध्ये? डान्स मध्ये अजून पाहायला. ते नाही. जर समजा केव्हा इंजरी जाईल डान्स मध्ये जेव्हा नको पण जर समजा जाईल त्याला ते आता नजर लागणं म्हणजे साधी गोष्ट आहे. ऑलरेडी तुम्ही जाम फेम मध्ये आले ते इंजरी जाईल डान्स मी ऍक्च्युअली डान्स मध्ये सांगते बाकीच्या म्हणणं ते असं का विचारेल ना आता डान्स करायला पाहिजे कॉस नाही. बस नाही. अशी कोणती तरी ऍडवाइस आहे की तुम्ही डीजे कोणाला देशाल ऍज अ फूडी ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर ऍज अ डान्सर कोणाला ऍडवाइस देशाल आपल्या त्यांच्या युथला? पोरिंदो तुम्हाला जर आवडते किंवा तुम्हाला डान्स आवडते किंवा तुम्हाला रील्स बनवायला आवडते ते तुम्ही लोकांचा विचार नको करा. लोक हसायला येतील पोसायला नाही. सो तुम्ही जे तुम्हाला आवडते तेच तुम्ही फॉलो करा. व्हेरी गुड. आता मला बी माहिती आहे पब्लिकला बी माहिती आहे तुमचा बॉयफ्रेंड आहे. ओके ना तुम्ही सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह असता दोघं जण. ते तुझा बॉयफ्रेंड असं चिल आहे थोडा रोकटोक करते का बरे हे नको करू ते नको करू हो चिला एकदम म्हणजे कोणचे नाही काय कोलॅबरेशन असो काय बी असो तुला विचारत होते त्याला हे करू का नको? फर्स्ट ऑफ ऑल मी अशी पोरी नाही हाय का कोणाची परमिशन दे. हो. ऑब्व्हियसली माझे डिसिजन इव्हन माझे पेरेंट्स बी मला कवा रोकटोक नाही करीत.
डिसिजन घेवायची गरज म्हणजे त्यांचं असं हेच आहे का तू तुझे डिसिजन तू स्वतः कॅपेबल आहेस का तू स्वतः घेऊ शकतेस. सो मी माझ्या पॅरेंट्सला बी असं म्हणजे येणार परमिशनची वार्ताच नाही. ओके. आपण आताचा जमानाचा आहे का आपण स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकता. मग त्याला बी काय विचारायची बी गरज नाही पडे. तू त्यातलं काहीसं कर तुला काय करायचं ते तू कर. ओके. जाम चिल आहे एकदम फुल तसंच पाहिजे. बॉडी. तिचं करिअर कसं चालू झालं मेकअपचं मेकअपचं ऍज अ मेकअप आर्टिस्ट. ऍज अ मेकअप आर्टिस्ट स्टार्टिंग लॉकडाऊन मध्ये आपल्याला काय काम मोबाईलवर ऑब्व्हियसली आपण काय व्हिडिओज तेच बघायचो. तवाशी स्टार्टिंग माझ्या अशी झाली का हेअरस्टाईल वगैरे मी ना युट्यूबवर बघायचो. ओके. कारण जास्त इंटरेस्ट हेअरस्टाईल मध्ये येतं. नवीन नवीन काय ट्राय करायला. आमच्या बाजूची बारकी एक पोरी आहे ना तिला बसूनची मी हेअरस्टाईल वगैरे करायचो. लाईक तवऱ्यान स्टेटस आहे ना असं टाकायचो. ते तेव्हा लोक असं बोलू लागले का हा बाबा मस्त करते पुढे जा. मग असं कोण म्हटलं का नाही तू कोर्स जॉईन कर अजून तुला बेटर हे होईल. मग तेव्हा कोर्स जॉईन केला नॉर्मली सब बेसिक. तेव्हाशी म्हणजे इंटरेस्ट आला का मेकअप वगैरे मला आवडते पहिल्याशीनच. सो मग मी ते प्रॉपर कोर्स वगैरे चालू केला. मी गेलो पालघरला वगैरे मी अपडाऊन करायचो. त्याच्या मग पहिला त्याला रेलेली बी हाय मी कंटिन्यू मी 2.5-3 वर्ष त्याला जॉब बी केला. सो त्यांची माझी चालू झालं म्हणजे प्रोफेशनल जेव्हा कोर्स केला ना त्याची पहिल्याशी बी ऑर्डर येवायच्या नॉर्मली. पण जेव्हा प्रोफेशनल केलं ना त्यामध्ये खूप डिफरन्स आला लाईक बहु बऱ्याच होऊ लागलं सगळं. व्हिडिओवरशी लोकांतून काय ना काय बोललंय चुकीचं कमेंटवर Comment रिप्लाय वर- केलाय का ह ना कायसा रिप्लाय केलाय. एकदा असं झालं होतं का एक व्हिडिओ असा गेलता व्हायरल तो जाम खूप म्हणजे 15 ते 20 असं 10-15 कमेंट असे आले असतील का जाम असं काय बोललं नेगेटिव्ह असं Negative. खूप. लिटरली मी जास्ती सोशल मीडियावर असाच बट आपल्याला तिचं बी काम असते आपल्याला ऑर्डर बी चालू असते सगळं चालू असते. ते कवा आपलं लक्ष नाही जात. नाही जात. लाईक माझ्या फ्रेंड्स याच्या का त्यांचं स्वतःचा अकाउंट त्याला बघितलं पण काय माझं बी बघितले. लाईक असं चुकीचं काय झालं ना तर लाईक त्यांचा पहिला फोन येते की तिने काय झालं कोणीतरी तुला comment कोणी त्याला केलं. कमेंट केला यार पहिला पहिला डिलीट कर. पहिला त्या माणसाची सगळी हिस्ट्री काय पहिला तर तो कोण आहे त्याची प्रोफाईल काय आहे तो कोणाकोणाला फॉलो करते ना तो एक्झॅक्टली नावावरशी ऑब्व्हियसली फेक अकाउंट Fake account कोणाची असते. हिंमतच नाही व्हायची का लाईक अशी कमेंट केली ते फेक अकाउंटचीच असते. बट आपल्याला समजते ना का जो त्या माणसाला फॉलो करत म्हणजे फॉलोविंग लिस्ट मध्ये असते ना तो वलकीचाच असते. तर त्यामध्ये जाऊनशी मी सगळं हिस्ट्री जॉगर सगळं काढतं त्याच्या मी जाम माहिती मी बघितलं का मग. तर बीजे क्वेश्चन आपण मगशी घ्याव ते आता आपण केलू येस ऑर नो. ओके ते आता येस नो केलू त्याचे मग त्यामुळे तुम्हाला खाली येस ऑर नो आन्सर देवाचा. ओके कोणचे तरी फॅनला फोटो दिलास न मगशी गाल्या दिल्या नो मिरर मध्ये स्वतःला बघून का होतले. येस ऑफकोर्स. ओके कवा खोटं बोलले पॉडकास्टवर. नाही ओके अजून पावत तू नार्वस होतेस न्यू प्रोजेक्ट और इव्हेंटला. येस थोडं कवा बॉयफ्रेंडचा सोशल मीडिया चेक केलास. रोज ते बघितलं येस और नो म्हणजे कायचं ते चेक केलंस का काहीच तरी नाही नाही. आता एक ऐसा कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टचं नाव आहे बोटलं ठोकलं का वाटावं. ओके क्वेश्चन विचारेन ऑप्शन दे. जर ऑप्शन रॉंग निघाला तर एक कोणचे तरी कॉमन फ्रेंडला कॉल करायचा न जे आम्ही सांगू ते बोलायचं. जास्ती ऑड नसेल नॉर्मल असेल याच्या मग लगेच सांगायचं कमी यायला जास्ती काय नाही. ओके हे चालू करू आपला नवा कॉन्सेप्ट बोटलं ठोकलं का वाटावलं. हे पहिला क्वेश्चन आहे ईस्ट इंडियन सिंगर गिल्बर्ट डिसोजा. ओके ते कैला देतात त्याचे ऑप्शन देत आहे. एक आहे वर्ली ए वर्ली बी विक्रोली सी वर्सोवा
डी उत्तम. उत्तर ऑप्शन माहिती आहे मला ऍक्च्युली. तरी बघ गेस्ट कर. सेकंड ऑप्शन काय होतं? विक्रोली. सेकंड. सेकंड. ओके, तर बोटलं ठोकलं नाही वाटावलं. इट्स विक्रोली. हे पहिला क्वेश्चनचा आन्सर दिलं. पहिला क्वेश्चन इझी होता. मला माहिती आहे का, मे बी माहिती असेल पण माहिती नव्हतं पण त्यांनी गेस्ट केलं. पण आता क्वेश्चन थोडा हार्ड आहे. उत्तमचं देवल, आवर लेडी ऑफ शाईन, त्याची ओपनिंग कवा झाली? ऑप्शन आहे 1984, ऑप्शन बी 1983, ऑप्शन सी 2000, ऑप्शन डी 1978. 2000. 2000. आपण माहिती नाही. क्वेश्चन काय होता? क्वेश्चन ऐसा आहे की त्याचं ओपनिंग कवा झालं? ओपनिंग 2000. ओपनिंग ब्लेसिंग कवा झालं? Year. ओके, ते बोटलं ठोकलं. आन्सर आहे 1983. 1983 ला 22 मेला त्याची ओपनिंग झाली ती. ओके, ते आता कॉल करा जाऊन तुमचे कोणते तरी बेस्ट फ्रेंडला कॉल करा. कोण आहे? उर्मिला. हॅलो. मला वाटलं नव्हतं तू अशी मला नव्हतं वाटलं तू अशी दिवशी. ते तुझं काय? ऐसे विचार तो समज राजा ऐसा काहीतरी थोडं ओव्हर रिएक्ट करायचं. तिला काय नाही. मला वाटलंच ना तर तू ऐशी निघशील ना. ऐसं काय करशील? बापरे बापरे. हा कराय. हॅलो हॅलो, वालकिता कोण? पागल. हॅलो, मला कोण आहे? मला सिलोड नाही. तुझा डायलॉग बोल, कोणता तरी डायलॉग बोल. ती कामावर आहे. तर नाणी टीव्ही मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा पत्रकार पुष्पा. हॅलो. हा बरं, तुम्ही कशा? तर ऐका, आम्ही आता पॉडकास्ट मध्ये आहोत. पॉडकास्ट घेतलाय ते मी नाही कैसाच क्वेश्चन विचारिता ना, त्यामुळे असं होतं की जर आन्सर चुकले ते प्रिन्सियाला एक तिचे फ्रेंडला कॉल करायचा आहे, नाहीच काय नाही काय विचारायचं आणि आम्हाला काही रिएक्शन आन्सर ऐकायचे. हे थँक्यू. बरं वाटतं तुमची बोलून. करते तिला मग टाइम कॉल. हा चल ग बाय. थँक्यू. क्वेश्चन भाऊ होती पण मला माहिती होतं की एकदा फोटो टोकायचं, जास्त टोकून फायदा नाही, घरी कॉल करून फायदा नाही. हे आता नाही, आपण क्वेश्चनचे पुरा एक लास्ट कॉन्सेप्ट घ्या. त्यामुळे ऐसा आहे की तुम्हाला जे मी डायलॉग देईन ते डायलॉग हिंदीमध्ये ते तुम्हाला आपली भाषेत बोलायचं. ईस्ट इंडियन भाषे, आपली मराठी भाषेत, कोली भाषेत. ते पहिला डायलॉग ऐसा आहे का तू परशाला हात लावून ते बघ, नाही तुझं मी तोबड फोडलं तर नावाची अर्ची नाही. ते आपले भाषेत बोलायचं. तू परशाला हात लावून तर बघ, नाही तुझं थोबड फोडलं तर नावाची अर्ची नाही. तू परशाला निघला हात लावून ते बघ, नाही तुझं थोबर फोरीला ना ते नावाची आजी नाही. ओके, त्याचे मगशी एक फेमस डायलॉग आहे, बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. असे मोठे मोठे काय ऐसे बड़े बड़े देशों में, असे मोठे मोठे देशात अशा छोट्या छोट्या वार्ता होतात. एक क्लास.
हे थोडा कॉमेडी आहे. जर तुम्ही डायरेक्ट त्यांच्याच याशी बोलला तरी चालेल, पण जर मराठी होत असेल ते मराठीत बोला, नाही ते ऍज पर त्यांचं बोलतं तसं बोला, पण मराठी बोलताना ते मजा आहे. आलू काय काय सगळं आलू ले लो, कांदा ले लो, सुबह से ना आलू बिका है ना बिका है आधा कांदा. आता बघूनची बोलते मराठी बोल. म्हणजे आपण एक 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 करून शे मग मी एक मग मराठी बोल. बपाटी बपाटी घ्या, कांदे घ्या, सकाळ शेण, एक पण बटाटा नाही ऐकलं, अर्धा कांदा पण नाही ऐकला. ते माझा डायलॉग होता. तर चला याच्या मगशी आता एक लास्ट कॉन्सेप्ट आहे, पण त्याच्या पुढे आपण क्वेश्चन विचारू, मग लास्ट कॉन्सेप्ट विचारू ना, मग आपण आपला इंटरव्ह्यू एंड करू. आता आपले तुम्हाला माहिती आहे आपले बंदरावर दगड टाकायचे घेत आहे. ओके, और म्हणजे बहु त्याचे रिझन आहे, पण तुम्हाला कसं वाटतं की ते आपले बऱ्यासाठी आणि नाही बऱ्यासाठी? काहीतरी मला काहीतरी असं वाटते का काहीतरी ते रॉंग होणार आहे, त्याची वाईब मला येते, बट एक्झॅक्ट त्यांचं इंटेन्शन काय आहे ते मला अजून नाही समजलं. का लाईक बऱ्याचशी काय करतात, का उत्तम फेमस करायसाठी करतात, का नाही समजे. मला निगेटिव्ह वाईब येते. पण त्याचा पॉझिटिव्ह वाईब नाही कोणताच. पॉझिटिव्ह ते काहीतरी फायदा आहे त्याचा. फायदा म्हणजे काय, ऑलरेडी आपले उत्तम फेमस आहे, ऑब्विस म्हणजे सगळेच आहे, सगळ्यांनाच माहिती म्हणजे त्यावर्षी रोड करता काहीतरी आहे त्यांची प्लॅनिंग जे नाही समजेल. जर असा विचार करा, जर तुम्ही तुमच्या हाताने त्याचं काहीतरी असतं ऍज पर नगरसेवक घ्या, काहीतरी मोठ्या पदार्थ नेता का काय, ते तुम्ही उत्तम ते काय असा चेंजेस आणले? फर्स्ट ऑफ ऑल डम्पिंग ग्राउंड बर ते हटलं ना, उत्तम खूप सुधरेल इन द सेन्स का कवरी वर्ष झाले ते आपण लाईक हटवायचा प्रयत्न करता, खूप दंगे झाले, मारामाऱ्या झाल्या, खूप लोकांचा मार खाला, पण अजूनपर्यंत जवरे बी येतात तर तेच बोलतात का आम्ही हटवू, बट कवरी वर्ष झाली मी ऐकित, बट अजूनपर्यंत कोणाला तिकडचा येणार ना. आज करता करता त्यांनी 2 डोंगर झाले, अवर्षी तवर्षी 2 डोंगर झाले. लिटरली आमची जी जागा होती ना, भाट बोलताना आपल्याला डोंगरावर जागा असतात, नशीब ते आम्ही विकली. डम्पिंगरांच्या बाजूलाच होती, लाईक ते अर्ध गेलंय, खूप हे जाईल नशीब ते डोक्यात आम्ही विकली. तन्मधी तुम्हाला वाटते आता डम्पिंग ग्राउंडचा तुम्ही विषय घालला, त्या डम्पिंग ग्राउंडच्या साठी त्यांची जो पाणी येते त्यांची जी खाडी खराब झाली, त्या खाडीच्या साठी म्हणजे लोकांचं नाही जाईल, कोणाचे देश जाईल खूप ना. आता तुम्ही त्याला रेता, मी त्याला म्हणजे एक्सपिरियन्स होते का जेव्हा तुम्ही या साईडला बदलता ना, तुम्ही तुमच्या त्याला रेता, काहीतरी फरक जाणवते? फरक फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला लाज वाटते, आमचे ते कोण पाहुणे आली. फर्स्ट ऑफ ऑल उत्तरवाल्याला लाज करण्याची वाटते आपल्याला, डम्पिंग ग्राउंडची कबेनची कोणचे पण फादर आले, कोणची पण पाहुणे आली बॉम्बे साईडचे वगैरे, पहिला त्यांचा अर्थ नाकावा जातो, वास येते. त्यांचे त्याला एन्व्हायरमेंट नाही हाय, ती लोक काही नाही हाय डम्पिंग ग्राउंड वगैरे असं काय नाही हाय. आईला घुसतोच भाईंदर मध्ये, आईला डोंगरी साईडला घुसतोच वास येते. त्यांची ती पहिली वाटतात ती उत्तरवाल्यांचे मोठं आहे का, त्यांना एक लाज वाटते. आमच्या ताई घुसतोच असं आहे का आजूबाजूला खाडी आहे, रस्ता जो रोड आहे ना आमचा पहिला आजूबाजूला खाडी आहे ना, ती दरवर्षा पाणी भरते त्यांचे, ते साफ होते, पण ते परत कायच होते ते डम्पिंग ग्राउंडचं पाणी वर्षी नेते खाली. खूप प्रॉब्लेम होते, लाईक इव्हनिंगला आमचा मस्किटो जाम प्रॉब्लेम होते ना, त्या कवरे तरी आजार झाले, डेंग्यू मलेरिया येते, खूप जणांना प्रॉब्लेम होते. बट यावर काही उपाय नाही कलाकारित, मला ते नाही समजेल का. लाईक जर ते डम्पिंग ग्राउंड बंद झालं हटविलं ना, त्यांची मी नाही सांगे 1 वर्षांक 2 वर्षांत ते होत,
तुम्ही करा, स्टार्ट ते करा, तेव्हा ते खपेल ना, तेव्हा ते केव्हा तरी नष्ट होईल. पण रोज किती गाड्या जातात ना. त्या दिवशी मी या संडेला मी ऑर्डरवर गेलतो. डम्पिंग ग्राउंडच्या जणशी गाड्या जातात ना, लाईक तो रोड वन साइड दोन आपला कसा बुधबंगल्या साईडचा road. त्याला लिटरली अवरी ऍक्सिडेंट होता ना. मी स्वतःच्या डोळ्याशी मी क्लायंटच्या घरावर होतो, बेंच मला सगळं दिसत होतं, डोर पास होतो मी. लिटरली माझ्या डोळ्यासमोर ऍक्सिडेंट बघितलं ना. जेव्हा त्यांना मी विचारलं का म्हणजे कला यायचं काय झालं एक्झॅक्ट म्हणजे, तेव्हा ते बसले का बाई रोजचं हाय. मग त्यावर मला कोण लक्ष नाही दे. जर तुम्हाला माहित आहे खूप लोक कंप्लेंट करतात, बट ते त्यांना कला नाही दिशे जे डम्पिंग ग्राउंड चालितात, जे डम्पिंग ग्राउंड हे करतात त्यांना कला नाही दिशे का लोक मरतात, लोकांचं ऍक्सिडेंट होतात, खर्च तुम्ही दिवा देवाच्या नाही. मग ते त्यांना दिशे ना, त्यांना त्यांचा फायदा बघितला. रोज ते किती वेळा ते डंपर त्यांची जाते ना, 1 रोड अख्खा काला दिला, 1 रोड अख्खा पांढरा आहे. लाईक आपला नॉर्मल रोड ना अख्खा काला काला म्हणजे त्याचं ते सगळं पडते. मग त्यावरची गाड्या खूप त्यामध्ये ती लोक त्यांची रहिवासी सांगतो ती कळलं खूप बायांना रोजची ऍक्सिडेंट होतात. लिटरली त्या अख्खं अंशीन रगत बघून आम्ही शॉक. एवढं डेंजर रस्ता दिलाय. लाईक मला एक व्हिडिओ खूप 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 डेंजर म्हणजे एक डम्पिंग ग्राउंड साठी किती दिलंय ना. आम्हाला ते जाम प्रॉब्लेम होते बिकॉज आमचे त्याच टक्के याला आहे आतांच्या पाली साईडशी ते नाकाळीच्या आहे पहिला थोडंच होतं ते करता ते अख्खा समज अर्धा बोलशाल ना ते रॉयस्कूल त्या साईडची ते अख्खा आमचे आता पालीमध्ये पण घुसत आहे. पातांमध्ये ते ऑलरेडी होतं. आता ते घुसत अख्खा पालीचा अख्खा डोंगरच चालते. तवरे डोंगरांना तवरे सगळे खाती मी बघितलं पहिला डोंगर होता आम्ही जवळ पहिला केलेला जातो त्याचे मंगशी. आता रिसेंटली त्याला गेलतो ते मी बघितलं दुसरा डोंगर मी बी शॉक गेलो म्हणजे लोक कला दिशेने म्हणजे यावर लक्ष देण्याची खूप गरज आहे ना. असं वाटतंय का लाईक आपल्या हाताने काय ऑब्विसली आपण काहीतरी हालचाल केली असती बट आपल्या तंटे नाही. खूप लोकांचं मार खाल्लाय ना. एक फादरने बी मार खाल्ला, खूप जणांचं मार खाल्लाय. एक होता त्यांचा सिंगमरीतच कोणतरी होते ती लोक ते स्टोरी सांगतो ते म्हणा बाय आम्ही पण छान मार खाल्ला याच्यासाठी बट नाही हो मला वाटते का नाही उत्तनची एकी नाही जैशी बोरायची एकी आहे तशी उत्तनची एकी नाही आहे. ती पाहिजे हा ऍक्च्युली गरज आहे का उत्तनची एकी. तुला खरं सांगू मी असं बोले ना का आपले लोक ना यांचे लोक माझे सगळे फ्रेंड्स आहेत. माझे मॉमेडियन बी फ्रेंड्स आहेत. माझे आपली बिहार महाराष्ट्रीयन बी फ्रेंड्स आहेत ना सगळेच यार. बट तुम्हाला खरं सांगू जशी मॉमेडियन लोकांची एकी आहे ना कोणाचीच नाही. खरंच सांगता मी बहु ऑब्झर्व केलं. लिटरली कोणाचा असा कजाबी झाला ना ते एक फोनवर त्यांच्या किती येतात पब्लिक येते ना सपोर्ट करतात. भले तुम्हाला वलकीत बी नसेल तरी बी त्यांची एकी आहे ना. आपली लोक काय करतात नाही काय करेल चांगले आपल्याला काय करायचं आहे त्याच्याकडनं त्याचा मॅटर तो बघेल किंवा आपण स्वतः बी नाही कोणाला कोणाची मध्ये घुसायला बघू पण आईसाने विचार करू की आपला माणूस आहे आपण त्याला हेल्प करायला पाहिजे. मी ते असं माझ्या माइंडमध्ये ते आहे का बाई कोण बी असो आपला माणूस आहे ना भले तो काय त्याचं काय बी असो त्यांची जशी काय ना तशी आपली बी जळली पाहिजे. हो पण नाही उत्तरमध्ये येत आहे की हा एक एकी पाहिजे. एकी असली की खूप काय होऊ शकते. उत्तम खूप डेव्हलप अजून येऊ शकते. जर तुम्हाला केव्हा चान्स मिळला का माइंड मध्ये आहे का जर अवघड काय प्रॉब्लेम आहे ना यावर काय होईल नाही उपाय काय फेस नाही ते तुम्ही नगरसेवकच्यासाठी ट्राय करशाल. स्टार्टिंग पहिला एक होतं का पॉलिटिशियन मध्ये घुसायचं आहे बट मग शिला स्वायमेला जरा चेंज झालं लाईक नाही पॉलिटिशियन मध्ये काय नाही बोल. ओके अजून एक कैसा क्वेश्चन आहे खाली उत्तरच्यासाठी सांगतोय मी उत्तर मध्ये तुम्ही सांगितलं डम्पिंग ग्राउंड बिजान खारी पण आपले गावात सगळ्यात जास्ती मोठी आहे माहित आहे. उत्तम शिंदे चौकापर्यंत जर तुम्ही बघितलं ते सगळ्यात ऍक्च्युली गावच मोठा आहे बहुत मोठा आहे. पण आपल्या गावात मार्केट नाही माहित आहे. मार्केट नाही ऍक्च्युली कला ते आपल्या बायका 80 मरवल्या जातात नायगावला जातात कॉर्पोरेट मार्केटला जातात बहु काही नका जातात. ते तुम्हाला वाटते का मार्केट जायला पाहिजे.
असना गाव हाय आपली लोक विजेताई जातात आणि त्याच्यामधले आपले ते त्याला मार्केट नाही करीत बरोबर. वादे पॉलिटिशियन द्यायचं आहे का खूप जेव्हा हे असते ना आश्वासन बहुत देतात. खूप देतात का आम्ही हे करू आम्ही ते करू ह्यांचे पॅम्पलेट चौरे मोठे का हे करू ते करू ते करू न झुल्यावर काही नाही करीत बरोबर आहे. काही मी जण करतात बी. specific हा, सांगे. पण काही जण नाही, करतात हो, बी, काही काही जण जण मोठं सगळी सांगतान म्हणतात तेच हे ते- स्पेसिफिक नाही कोणाला बोले जनरल असं यामध्ये सांगतात म्हणजे अंगावर कोशेटन आहे. बोलशाल का? हा, मला प्रिन्सी बोलते. जायचं बदल्यात जायचं. नाही बोलते ओके. ते आता क्वेश्चन आपले कम्प्लीट झाले. ते आपण आता एक कॉन्सेप्ट घेऊ. सिम्पल कॉन्सेप्ट आहे. आमचे फ्रेंड तुम्हाला एक गाणं सांगतील. ते गाणं तुम्ही मला ऍक्ट करून सांगायचं आहे. पण तोंडांची आवाज नाही करायचा. खाली इशाऱ्यामध्ये दाखवायचा आहे. बरे कोणतं सॉन्ग आहे तर काय आहे आपले स्टील ते सांगते त्याचं. तू मी किती वडा 3 वर. ओके. मी चाललो. मी कॉलर किती चाललो. ड्रेसिंग कोल्याची. मी ऐकवली. ओके चालेल. आता मी विचारित आहे. सिंपल असे त्यात ते 3 गेस केलं पाहिजे. 3 वडण आंख नजर बघितय देख के बघितय नजर हिंदी आखे आखे के ऊपर काय आहे मी नजर. हे करतोय हा. आंख गोली मारे काय आंख मग नाही अखियों से गोली मार आमची असे कोणी माहिती तेच होतं. ओके. ते आजचा आपला पॉडकास्ट आपण यायलाच एंड करू. आपल्याकडे जास्ती फंड्स नाही आणि आपल्याकडे जास्त स्पॉन्सर नाही आणि ते आपण अजून ओव्हर केले असतं म्हणजे एक्स्ट्रा केलं असतं. करू आपण कवा ना ट्राय. नेक्स्ट टाइम आपण बहुतेक बॉयफ्रेंडला नाही तर फ्रेंडला बी घेऊन वारू शकतो. किंवा अजून जर मोठी सेलिब्रिटी झाली ते प्रमोशनच्या साठी बी येऊ शकतात. थँक्यू सो मच रियॉन तुम्ही मला व्हायला वाढतलं खूप आपले तर आपला पुरायचं कोण नाही केलं लाईक तुम्ही स्टार्ट केलं माझ्या माइंड मध्ये बी हे होतं पॉडकास्ट वगैरे निभायला बघायचं ना नव्हतं. खुश आहे का तू काहीतरी नवीन स्टार्ट केलंय तर तुला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळून दे लोकांजून बी त्या तुला जाम सपोर्ट आता बी करता आणि याच्या पुढं बी करत राहून दे. सो मी तुम्हाला सांगते का त्यांचे चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा इंस्टाग्राम मध्ये त्यांना फॉलो करा. रियॉन विचडी करूनच आहे ना उत्तनचा पिप्पा तुमचा उत्तनचा पिप्पा. आणि मला नाही बहुत जणांनी सांगितलं आता मी पॉडकास्ट करतो ते म्हणजे आता माइंड मध्ये सगळ्यांचे क्वेश्चन येत आहे का हिंदीमध्ये होल शुद्ध मराठी होल का आपले आगरी भाषा का आपले कोली भाषा. ते मी स्वतः डिसाईड करतो. मी कोणाला आन्सर नाही दिलं. मला बहुत जण बोलत मी बोललो मी त्यांना न बोले बस. पण माझ्या माइंड मध्ये होतं की मला आपले भाषण करायचं. मला माहित आहे का आपले भाषेमध्ये कोण नाही म्हणजे कोण काही ना पब्लिक आहे हा धारावी बेट बोलला ते म्हणजे सगळ्याची थोडी फरक आहे. जशी मी लँग्वेजचे व्हिडिओ बनवते पण थोडे चेंज आहे पण त्यांना समजते. जसं आपल्याला समजते वसईची चौकाची गोरांची वर्सवाची त्या साईडची आपल्याला भाषा समजते. इव्हन मी जरी जाते ना मुलगा साईड सातपाटी साईड लाईक आपली भाषा आवडते जशी आपल्याला त्यांची आवडते तशी त्यांना आपली आवडते. पण त्याच्यासाठी मी स्वतः विचार केला मी कला शुद्ध मराठी करू का मी कला हिंदी करू. जरी मला व्ह्यूज नाही मिळले नाही तरी चालेल पण मी याची स्टार्ट करेन आपलेच भाषेशी. कला ते मला आज असणं मोठं केलंय नाही भले ते माझे टर्निंग पण काय बी होते पण मला माझेच भाषण वरती केलं वरती केलं माझेच भाषण केलं. मी भले ते न्यूजचे बनले सिरीज बनली टीव्ही मराठीच बनली आपली कोली भाषेमध्ये. परत
आयकॉन प्लेअरचं बी केलं ते बी आपलेच भाषण होतं ते मला आपले लोकांचं वरती केलं ते मला ये नाही करत नाही ऑब्विसली आपल्याला आपल्या भाषेवर प्राऊड प्राऊड मला जाम प्राऊड आहे असल्याच पाहिजे. त्याच्यासाठी मी आपले अमन चालू केलं न आता लास्टली थँक्यू माझ्या शो मध्ये म्हणजे पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल. मी बहुत जणांना ट्राय केलं सगळ्याबद्दल थोडं बिझी आहे कारण ते सगळ्यांना म्हणजे तो फेथ नसते एकदा म्हणजे कसं करील काय करेल याला येणं आहे आयडिया नाही आहे असं नवीन नवीन आहे ते कसं करेल ते मी सोचिल तर बरं त्यांना मावं विश्वास नाही आहे पण कोणतरी एक माणूस असा येईल मला सपोर्ट केलं जसं प्रिन्सेस मला पहिलेपासून सपोर्ट केलं माझ्या सिरीजला मी जेव्हा तिला सांगितलं का मला तुझ्या बरोबर कोलॅबोरेशन करायचं आहे ते तिने म्हटलं असं रोकटोक नाही केली की बरे काय आहे का कसं आहे काय आहे तीन खाली विचारलं कसं करायचं आहे काय असं नॉर्मली ना तीन बोलतात चालेल मला आवडेल तुझ्या बरोबर कोलॅबोरेशन करायला सगळेजण सरप्राईज होते मला अजूनपर्यंत ते वडी आलं मला जाम आवडलं तेव्हा मी मला माहित आहे ज्यांना बघ जे ऑलरेडी मोठे आहेत त्यांना मोठं करून फायदा नाही. जी आता आपले स्ट्रगल करते प्लस आता ती हाय फेम मध्ये बो फेम मध्ये आहे भले तिचे बो या म्हणान मेकअप मध्ये बी आहे आयुष्य मध्ये बी आहे पण तिचं बो म्हणजे फॅन फॉलोइंग बहु चाललंय फॉलोअर्स बिलोअर्स ते अजून बहु येते ती आताच रिसेंटली थोडं थोडं स्टार्ट केलं त्याच्या पुढे बहु स्टार्ट केलंय मला विश्वास होता प्रिन्सियाला बोतलं नाही ते ती येईल असे तेव्हा ते मी प्रिन्सियाला वाढतील न यो माझा पहिला एपिसोड आहे याच्यापूर्वी मी बहुत जणांना अप्रोच केलं पण ते बोलले थोडं बिझी या कोणी नाही बोललं याव बोललं पण थँक फॉर प्रिन्सिया इन येस बोलतो मी येतोय मी ज्या टायमाला बोलतो तीन त्या टायमाला ती नाही सर म्हटलं मला आता सकाळचे पाहिजे का सांजचे पाहिजे मी जे टाइम दिलं त्या टायमाशिवाय मी लेट केलं तरीपर्यंत ती आईली ती नाही असं नाही बोललं त्यासाठी थँक्यू सो मच आयल्याबद्दल खरं सांगते तुम्हाला बी आवडलं असेल मज्जा पण आली इंटरेस्टिंग थोडं अजून मोठे बहु प्लॅन आहे सध्या थोडं स्टेप बाय स्टेप थँक्यू तुम्ही सगळेजण अशीच बघित राहा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पॉडकास्ट विथ रियन बेचरी हॅशटॅग उत्तनचा पुष्पा सगळेजण बघा बाय टेक केअर